शांत बसा. ते बिचारे किती वेळ बस. आपल्या सर्वांनी ज्यांचं मार्गदर्शन ऐकलं, सर आमदार अरुण लाडसाहेब, जयदेवराव गायकवाडजी, सामाजिक न्यायाचे राज्याचे अध्यक्ष पंडितराव कांबळे, जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष देवराज पाटील, आपल्या शहराचे बजाज, जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सागर मिसाळ, कवठे मंकाळच्या आमच्या ताई सगरे, मनोज बाबा शिंदे, बाबासाहेब मुळीक, ताजुद्दीन तांबोळी, हनुमंतराव देशमुख दिगंचीचे, बाळासाहेब बापू, महिला जिल्हा सुष्मिता जाधव, आपल्याचे अध्यक्ष कुमार लोंढे साहेब, शहराचे प्रमुख मान्य आमच्या शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा, जिल्ह्याचे युवकांचे अध्यक्ष विवेक कोखरे, बाळासाहेब हुनमोरे, राहुल पवार, जय बापू, दीप यादव, वास्कर शिंदे, मनसूर खतीब, हरिदास पाटील, बापूसाहेब बुरसे, अरुण कांबळे, सचिन जगदाळे, आमच्या ज्योतिताई अदाटे, संदीप वनमाने, आयुब बारगीर, शेखर माने, अभिजित हारगे, रमेश पाटील, ॲडव्होकेट पहोर, तुंगाराव पाटील, हयूम सावनूरकर, अविनाश पाटील, टी व्ही पाटील, सर्वच आजी माजी नगरसेवक, पक्षाधिकारी आणि बंधू, मी कुमार लोंढेंचं आणि आपल्या उत्तम कांबळे आबांचं मनपूर्वक आभार मानेन की त्यांनी जिल्ह्याचा हा मेळावा या ठिकाणी भरवला. ढोबळे सरांच्या, जयदेव गायकवाड, पंडितराव कांबळे, सागर मिसाळ या सगळ्यांची भूमिका आणायची सर्वांना संधी मिळाली. सकाळी 10:30 सगळी इथं बसलेला आहात. ढोबळे सरांनी केलेल्या भाषणाच्या पलीकडे जाऊन भाषण करणं हे बौद्धिकदृष्ट्या देखील शक्य होणार नाही. ढोबळे सरांनी या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीचं लेखन झालेलं आहे, वेगवेगळ्या कादंबऱ्यांचा. त्याचा अभ्यास करून त्यांनी एक प्रबंध सादर केलेला आहे आणि PhD मराठी पदवीसाठी त्यांनी सादर केलेला आहे. तो आज आपल्याला इथं दिला. त्यांचं मी काही थोडे चाळले, पण अण्णाभाऊंचं साठेंचं साहित्य आणि त्याचं विश्लेषण अतिशय उत्कृष्ट सरांनी केलेलं आहे. त्याबद्दल ढोबळे मी मनपूर्वक आभार मानतो. अण्णाभाऊ साठे हे गावचे आणि मुंबईला गेले ते चालत गेले. मिलमध्ये काम करण्यापर्यंत सगळी कामं मुंबईत त्यांनी सर्वाईव्ह होण्याची केली. कामाच्या ज्यावेळी काम त्यावेळी कामगार चळवळीशी त्यांचा संबंध आला, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीशी त्यांचा संबंध आला आणि उत्स्फूर्तपणाने मुंबईमध्ये त्या काळामध्ये कष्ट करणाऱ्या वर्गांच्या व्यथा अण्णाभाऊंनी अतिशय प्रभावीपणाने साहित्यातून मांडल्या. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे हे देखील महाराष्ट्रातल्या जनतेला एक दैवत वाटतात. त्यांनी जे कष्ट केले आणि कष्ट करताना
समाज प्रबोधन करण्याचा जो प्रचंड प्रयत्न मोठा तो आज आपल्या सगळ्या आणि आदर वाटतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या एका फटकाऱ्यात या देशातला वर्णभेद त्यांनी एका लाईनीत केलं. त्यातल्या त्यात परंपरेने वर्ष ज्यांच्यावर अन्याय झाला अशा मागे राहिलेल्या वेगळ्या समाजातल्या लोकांना पुढे येण्यासाठी या देशाच्या घटनेमध्ये त्यांनी आरक्षणाची तरतूद केली आणि मागे राहिलेला या स्पर्धेमध्ये मागे राहणार नाही ही व्यवस्था. आज आपण महाराष्ट्रात जिल्ह्यातून सर्व भागातून आला. मी भरपूर लांब भाषण केलं असतं पण मी मला जास्त ताणणं योग्य नाही, कारण माझ्या आधी सगळ्या वक्त्यांनी अतिशय उत्तम तुम्हाला केले. पण आमचे पंडित कांबळे हे सामाजिक न्याय संघटनेचे नेतृत्व करतायत, जिल्ह्यात जात आहेत. निवडणुकांचा परिणाम जो आहे तो देशामुळे झाला हे तुम्हाला गरज नाही. तुमची ताकद किती मोठी असू शकते, एखादी गोष्ट मनावर घेतली या राजकारणामध्ये प्रचंड मोठा बदल तुम्ही. बाबासाहेबांनी आपल्या प्रत्येकाला मताचा एक अधिकार दिलेला आहे. या देशाच्या घटनेच्या संदर्भात काही शंका, या देशात समतेचा पुरस्कार करणारे सगळे एकत्रित आले आणि या त्यांनी फार पुढे जायला लागलेले, त्यांना मर्यादा घालण्याचं काम देखील केलं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना, त्यांनी तयार केलेली भारताची घटना ही किती अभेद्य आहे आणि त्यांच्या कर्तव्य त्या घटनेला त्यातल्या जनतेचं किती मोठं कडं संरक्षणाचं आहे हे तुम्हाला मागच्या लोकसभेत पाहता आलं. आज या देशातल्या आपल्या सगळ्या प्रयत्न फुले आंबेडकरांचा हा मान्य असणारे आपण सगळे कार्यकर्ते आहोत. संस्थांमध्ये आरक्षणाची कल्पना मांडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते चालल्यावर शाहू महाराजांनी ठेवली. पाक अलीकडे कोकणात जाऊन त्यांनी घोषणा केली म्हणून डॉक्टर बाबासाहेब राहिलेले म्हणून काम करतील आणि त्यातल्या जनतेला न्याय देण्याचं करतील. त्याची भविष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फुले टिकवून करून दाखवली. पाहिलं तर आज देशामध्ये ज्या गोष्टी चालू आहेत त्या गोष्टी अकलनीय आहेत. आपल्याला सगळ्यांनाच त्या मान्य आहेत असं नाही, पण बऱ्याच गोष्टी अशाच चालू आहेत. मग दलितांच्यावर होणारे अन्याय असतील, अत्याचार असतील. मगाशी माझ्या आधी उत्तमराव कांबळेंनी जी भाषणात सांगितलं बजेट नाही त्याचे उल्लेख असतील. या राज्यामध्ये मागं राहिलेल्या घटक मग कोण पुढे येणार? आपल्यालाच पुढे आलं पाहिजे. आणि म्हणून विभागाच्या वतीनं आपल्याला संघटित होऊन या राज्यातल्या पददलितांना न्याय कसा मिळवून देत, मागं घटकांना विकासापर्यंत कसं पोचवायचं यासाठी आम्ही संघटित करणे. आणि म्हणून पंडितराव कांबळे आमचे कुमार लोंढे साहेब, उत्तम आबा असतील, यांना माझी विनंती आहे की आपण या जिल्ह्यात आणि प्रत्येक जिल्ह्यात पंडितराव किमान या जिल्ह्यामध्ये संघटितपणा सामाजिक न्यायाची प्रत्येक तालुक्यात व्यवस्थित उभी करण्याचं काम करा. तालुक्यापर्यंत जाऊन आपल्याला त्या तालुक्यातल्या कोणत्याही अन्यायाच्या वेळी आपली ही ठाम सामान्य माणसाच्या मागे उभा राहील अशी व्यवस्था करा.
कोणत्याही परिस्थितीत पीडितांच्यावर कुठलाही अत्याचार होत असेल तर आपण सरसावून पुढे येण्यासाठी त्या तालुक्यातल्या सामाजिक न्याय सेलच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे। त्या तालुक्यात तो हा वाढ बघ गरजेचं आहे आणि ते काम इथून पुढे करा। मगाशी उत्तमराव आबांनी सांगितलं की आता पंतप्रधान योजनेतून घरं मिळण्यासाठी सर्वे चालू आहे। राहिला विशेषतः महानगरपालिकेमध्ये आणि ज्यांना त्या सर्वे आणण्याचं काम करता येईल ते करण्याचं काम आपल्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे। कोणी त्यातून वंचित राहणार नाही, कुठली महिला राहणार नाही, कुठलं कुटुंब राहणार नाही, यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी संघटनेने अनेक कामं करण्याची आहे। मला खात्री आहे की हा मेळावा आहे पण संघटनेच्या तालुक्याच्या बैठकीत काम करताना आपली पुढची दिशा काय आणि कोणत्या प्रकारच्या तालुक्यातल्या सामान्य माणसाला संघटतो हे प्रयत्न आपल्या संघटनेच्या मार्फत आपण करू। देवराज दादा हे जिल्हाभर फिरतायत, अनेक ठिकाणी जाऊन संघटित आपला पक्ष करण्याचं काम करतायत, पण त्याच्याच बरोबर आमच्या कुमार लोंढे साहेब यांनी देखील आता मनावर घेऊन पूर्ण जिल्हा फिरून सर्वांना एकत्रित करायचा केला आहे। ढोबळे सरांना माहिती आहे की नाही माहीत नाही, पण कुमार लोंढे हे या महापालिकेत साठीचं काम मक्त्याने ऑक्ट्रा गोळा करायची व्यवस्था होती, नगरपालिका आपल्याकडे होती। त्यावेळी कुमार लोंढे सर माझ्याकडे आले आणि म्हटले हे मक्ता बंद, आम्ही या शहराचं उत्पन्न वाढवू आणि मला त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी 4 वर्षाच्या 6 वर्षाच्या 8 वर्ष बराच काळ ती सिस्टीम चालू राहिली। मग 100 या शहराचा महसूल नेला, 43 कोटी निघाल्यावर 35-32 कुमार लोंढेंनी त्यांच्या व्यापाऱ्यांना कुठेही त्रास नव्हता। या शहराचा महसूल 100 कोटीच्या पलीकडे कुमार लोंढेंनी एकदा मनात आलं की आता महसूल गोळा करायची गरज नाही, आता माणसं गोळा करायची गरज आहे आणि मला खात्री आहे की कुमार लोंढे हे सर्व जिल्ह्यातून संघटित करण्याचं काम करतील, आपल्या संघटनेत तरुणांना आणण्याचं काम करतील असा मला विश्वास आहे। हे या ठिकाणी आमचे ताजुद्दीन तांबोळी बसलेले आहेत। ताजुद्दीन तांबोळी एक जिल्ह्यात आता अल्पसंख्याकांचा एक मेळावा आपण घेऊ, मनसूर खतीब साहेब मागे बसलेले आहेत। आपण जरा जिल्ह्यात अल्पसंख्याकांच्या समस्या याच्या विवेचन एक पाहिजे तर व्यासपीठावर आपण बोलवण्याचं काम करू। पक्ष संघटना बळकट करण्यासाठी देवराज दादा प्रयत्न करतायत। वेळ न बोलता मी उत्तम आबा बसा ना उत्तम आबांचे आभार मानतो, कुमार लोंढेंचे आभार मानतो, देवराज पाटील यांचे आभार मानतो, संजय यांचे आभार मानतो। सगळे शहरातले नगरसेवक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले। ज्योतिताई आदाटेंनी जोरात भाषण केलं, त्यांचे मानतो। जतवरून पाक सगळे मान्यवर आले आहेत। शेखरचे राज्याचे निरीक्षक आहेत, त्यांचे आज वेळ काढून तुमचं कामाचं निरीक्षण करायला मागे येऊन बसलेले आहेत। त्यामुळं तुमचा आता मार्क कळवतील ते किती मार्क पडले, पण तुम्हा सर्वांच्या प्रयत्नाने आजचा मेळावा यशस्वी झाला असं मला वाटतंय। पण त्याच्या शिरपेचा तुरा होण्याचं काम ढोबळे सरांनी त्यांच्या अमोघ वाणीने केलं। त्यांनी आम्हाला न कळणाऱ्या भाषेत जे भाषण केलं, आम्हाला कुठे शिव्या नसतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। अरे काय आपणच येड्यात निघायचं आहे तर इथंच बसल्याने आपल्याला शिव्या घेतल्यात, कारण मला ती भाषा कळली नाही, पण मला त्यांचा मन माहिती आहे, मत माहिती आहे, त्यामुळे तसं काहीच नसेल। त्यांनी अतिशय उदाहरणं दिली, थोडासा वेळ दिला असता तर अधिक चांगल्या प्रभावीपणाने त्यांनी अनेक मुद्दे मांडले असते। पुढच्या वेळी
उरलेलं भाषण हे सर करतात. पण अण्णाभाऊ साठेंच्यावर त्यांनी कानाचं विवेचन करणारी PhD सादर केल्याबद्दल ढोबळे सर वाळवेतून वाटेगावकरांच्या वतीनं, कासेगावकरांच्या वतीनं आणि जिल्ह्यानं तुमचा खास आता फुल देऊन सत्कार करतो आणि तुम्हाला ती PhD लवकरात लवकर अशी शुभेच्छा आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. आभार प्रदर्शन.